नागपुर शहर में नशे के खिलाफ पुलिस का बड़ा ऑपरेशन शुरू है। ऑपरेशन थंडर के तहत धंतोली थाना पुलिस ने छापा मारकर 109 ग्राम मेथेड्रोन ड्रग्स जब्त किया है। इस दौरान पुलिस ने मौके से कुल 6 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई को लेकर पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल ने जानकारी दी है। यह कार्रवाई पूजा अपार्टमेंट छत्रपति नगर चौक के तीसरे माले पर फ्लैट नंबर 203 में की गई। पुलिस को यहां ड्रग्स कारोबार की गोपनीय सूचना मिली थी। ऑपरेशन थंडर के तहत पुलिस ने रेड कर 5,45,000 रुपए नगद और मेथेड्रोन जैसे खतरनाक ड्रग्स जब्त किए हैं। मामले की गंभीरता को देखते हुए नागपुर शहर के पुलिस आयुक्त ने शाम को 7 बजे खुद घटनास्थल का दौरा किया। पुलिस आयुक्त का साफ कहना है कि आम नागरिकों को अपने आसपास ऐसे अवैध ड्रग्स कारोबार को पहचानना और सतर्क रहना चाहिए। एक जिम्मेदार नागरिक के नाते पुलिस को तुरंत सूचना देना जरुरी है। आमचे जे ऑपरेशन थंडर आहे ते चालू आहे आणि त्या अनुषंगाने काल एक मोठी रेड या शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यात मोठी क्वांटिटीमध्ये एमडी सापडलेली आहे आणि त्याच्यात जे एक नवीन ट्रेंड आम्हाला काल दिसला, त्याचे सिरिंजेस वापरत होते लोक आणि ते सिरिंजेस मध्ये एमडी टाकून किंवा इतर ड्रग्स टाकून ते घेत होते आणि त्याच्यात जे आहे इतर जसे HIV होऊ शकतोय किंवा इतर डिसीज जे आहे ते होऊ शकते आहे, तर त्याच्यापासून दूर लांब राहायला पाहिजे सगळे। आणि तसेच याचे जे लोक सापडले त्याच्यावर आमची पुढची कारवाई चालू आहे आणि ऑपरेशन थंडर मध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये असे लोकांना आतमध्ये टाकतोय। PIT NDPS जे आहे एक कडक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे घेता येईल ते आपण घेतोय। या शहरामध्ये आतापर्यंत 2 PIT NDPS चे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतलेले आहे। ही आमची भूमिका असं चालू राहणार आहे। जो फ्लॅट धारक होता तोही याच्यात सापडलेला आहे। तो एक विषय मी सांगतो तुम्हाला। तसेच जे लोक आहे म्हणजे असा कसे होऊ शकतंय की एक फ्लॅट आपण न विचार करता न व्हेरीफाई करता त्याला दिलेलं आहे, ही फार चुकीची गोष्ट आहे। हे आम्ही आपल्या मार्फतीने सर्वांना सांगू इच्छितो आणि हे कोणी करू नये। हे आमचे ऑलरेडी आम्ही सूचना काढलेली आहे की तुम्ही कोणालाही जर भाडेवर आपला फ्लॅट घर वगैरे द्यायचे तर त्याची माहिती त्याच्या व्हेरिफिकेशन आपण पोलिसांकडून करून घेतला पाहिजे। जे करत नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे आणि या केसमध्ये पण आपण तसंच केलेलं आहे। ते जे माल आहे आपण त्याची पुढची कारवाई आमची चालू आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळे त्यांचे सॅम्पल्स पाठवलेले, आता त्याची पुढची कारवाई चालू आहे।